नमस्कार, मी राजेंद्र उंजे. डोंबिवली पश्चिमेच्या रेल्वेच्या मैदानात आता मी उभा आहे. याच मैदानामध्ये निवडणुकीपूर्वी प्रल्हाद म्हात्रेंसोबत आणि त्यांच्या मुलीसोबत मी मुलाखत केली होती. हे जे मैदान दिसतंय तुम्हाला, हे मैदान काही वर्षापूर्वी इकडे कंप्लीट सगळा उकिरडा होता आणि प्रल्हाद म्हात्रेंनी त्यांच्या स्वखर्चातून सगळं मैदान स्वच्छ केलं, झाडी लावली आणि लोकांना बसण्यासाठीचे हे बाकडे उभे केले होते. पण रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणून रेल्वेच्या नव्या आलेल्या अधिकाऱ्यांनी हे सगळं उखडून टाकलं. इथे नागरिक पण रोज फिरायला येतात, त्यावेळेला ते आम्ही सकाळी सकाळी पाहिले होते आणि जेव्हा केव्हा मी इथून सकाळी जातो तेव्हाही नागरिक इकडे दिसत होते. ही कारवाई नेमकी का झाली, तुम्हाला काय वाटतं, याच्या मागे कारण काय? त्यांनी तर असं कारण सांगितलं की इथे आमचं काहीतरी तिकीट हब वगैरे या सर्व गोष्टी करायच्यात आम्हाला, आणि त्यासाठी आम्हाला मैदान हे मोकळं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ते कारण दाखवलंय की बाबा तुम्ही हे बेंचेस वगैरे टाकलेले आहेत हे आता हटवा. तसं पाहायला गेलं तर मला जर 10 दिवस अगोदर यांनी सांगितलं असतं तर मी नक्कीच एखाद्या सुरक्षित ठिकाणी हे बाकडे नेले असते आणि त्यांचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी झाला असता. पण त्याने मनमानी किंवा दादागिरी करून इथे डायरेक्ट जेसीबी फिरवला यांच्यावर आणि पाडले. पण याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही सगळी इकडे लोक फिरायचा, इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं की मुलं यायची, तर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या की जेव्हा हे सगळं उखडलं गेलं? सोशल मीडियावर तर खूप चांगला प्रतिसाद आहे. इनफॅक्ट जे खासदार आहेत आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे सर, त्यांचा सुद्धा पप्पांना पाठिंबा आहे की हे जे झालंय ते रॉंग झालंय. त्यांनी स्वतः यात इंटरफिअरन्स दाखवलेला आहे. त्यासोबत शिवसेनेचे राजेश कदम साहेब आणि माझे काका जनार्दन परशुराम म्हात्रे जे माजी सभापती होते, तशाच नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे यांनी सुद्धा त्यांची जी काळजी आहे या जागेवरची ती दाखवली. पण सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिला ना तर एकदम म्हणजे ज्यांचं नाव नसेल जरी ना त्यांच्यावर हे आळ गेलं जात आहे. आणि मला असं वाटतं की एका एका म्हणजे लिमिट पर्यंत ते राईट सुद्धा असेल, कारण की डोंबिवलीत इतक्या इल्लीगल गोष्टीज आहेत. अख्खी डोंबिवली असं बोलायला गेलं तर इल्लीगल गोष्टींनी भरलेली आहे, त्याकडे तुमचं लक्ष जात नाहीये. पण इथे जे नागरिक आणि मुलं ह्या गोष्टीचा चांगल्या गोष्टीचा वापर होत आहे, जे कमर्शियलाइज नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल जिथे तुम्ही बघाल की नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे इथनं तुमच्याकडनं कुठलाच निधी किंवा बसायसाठी पैसे घेत नाहीयेत आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करतायत. मला असं वाटतं की प्रशासनाला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की मग त्यानंतर प्रल्हाद म्हात्रेंसारखे नेतृत्व होणं शक्य नाही. इथे बरेच नागरिक पण सकाळी फिरायला येतात. मला काका तुम्हाला विचारायचं आहे, तुमचं नाव काय? मी सोमनाथ भामरे. किती दिवस इथे फिरताय तुम्ही? मी गेले 10 वर्षापेक्षा जास्त झाले. आधीची परिस्थिती काय होती आणि आता काय आहे? खूप मोठं अंतर आहे, खूप मोठं अंतर, म्हणजे सांगता येणार नाही एवढं आत. इथे जे उभे आता उभे राहू शकत नव्हतो, म्हणजे वासानी पण आणि उभे राहायला जागा पण नव्हती. एवढं मोठं अंतर की जिथे आज आरामात उभं राहू शकतोय, शुद्ध हवा घेऊ शकतोय सकाळी संध्याकाळी. बरोबर. पण आता ही सगळी कारवाई झाली आहे, इथे तुम्हाला फिरल्यानंतर बसायला जागा होती इकडे, तर अशा याच्यात काय वाटतं तुम्हाला की हे कारवाई केली रेल्वेनी, त्याच्या मागे रेल्वेनी काय विचार करायला पाहिजे होता? कारण म्हणजे ही जागा अगदी नागरी वस्तीपासून जवळ आहे आणि ही जागा स्वच्छ असणं प्रल्हाद म्हात्रेच्या लक्षात आल्यामुळं ही जागा त्यांनी स्वच्छ केली. केवळ या परिसरात राहणारे जे नागरिक आहेत, या सर्व नागरिकांना मिळणारा जो श्वास आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळावा. आणि या ठिकाणी दररोज जाणं येणं स्टेशनला इथून पब्लिकला जावं लागत होतं, पण इथे जाता येता नाक धरून जावं लागत होतं आणि मग लोक परेशान व्हायची. ही परेशानी साहेबांच्या लक्षात आली आणि म्हणून ते स्वच्छ करण्याचं धोरण त्यांनी मनातल्या मनात स्वीकारलं आणि ते स्वखर्चाने स्वतःच्या पैशाने या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यासाठी त्याने एक विडा उचलला आणि एवढं सुंदर परिसर केलं. छोटी मोठी झाडं लावली. रोज संध्याकाळी इथे झाडाला पाणी घातलं जातं. या ठिकाणी लोकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रोज सकाळ संध्याकाळ पाणी मारलं जातं आणि या ठिकाणी आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना काहीतरी करता यावं, संध्याकाळी येऊन विसावा घ्यावा, या उद्देशाने त्याने या ठिकाणी बसण्यापुरती लोकांच्या सेवेसाठी म्हणून त्याने जागा निर्माण करून बसण्याची सोय केली. संध्याकाळी लोक 8 ते 9, 10 वाजेपर्यंत लोक आराम बसतात, थंड हवेचा आनंद घेतात. आम्ही दररोज ही सगळे योगा ग्रुप आहोत. हे योगा ग्रुप सकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही योग करतो. स्वतः आम्ही तिथे योग शिक्षक म्हणून काम करतोय आणि या लोकांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि आपलं आरोग्य सुधारण्यासाठी या ठिकाणी मोठा फायदा होतोय. म्हणून ही जागा अशीच स्वच्छ राहणं आणि या ठिकाणी बाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे.
जेव्हा रेल्वेला काही उपक्रम उभा करायचा आहे तेव्हा या जागेवर रेल्वेचाच हक्क आहे, पण जोपर्यंत मोकळे आहे तोपर्यंत आम्हाला या जागेचा, मोकळ्या जागेचा आस्वाद घेऊ द्यावा, अशी मी रेल्वे प्रशासनाला विनंती करतो. इथं मुलं पण काका येतात खेळायला रोज, सकाळी येतात, संध्याकाळी येतात. इथे काहीतरी गोळा फेकीसाठी पण होतं, क्रिकेटचा टर्फ पण उभा केला होता. पण आता त्या मुलांसाठी तर रेल्वेने विचार करायला पाहिजे होता, कारण रेल्वेचा खेळाडू उभा करण्याचा एक विभाग आहे. रेल्वेनेच करायला पाहिजे. रेल्वेने मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. मुलांच्या खेळण्यावरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलांना खेळायला जागा व्यवस्थित सोयीस्कर पाहिजे. खेळाडू घडली जाते. हो. तर मुलांसाठी पण विचार रेल्वेने करायला पाहिजे होता. आणि दुसऱ्या बाजूला हे मैदान जे आत्ता ओपन दिसतंय, तात्काळ रेल्वेला काय उभं करायचं का याच्यावरती, याचाही रेल्वेने त्याचा खुलासा आधी करायला पाहिजे होता जेव्हा ही कारवाई करायची आहे. बाकीची इतर जागा पण इथे पडलेली दिसतीये, तिकडे पण अजून काय राडारोडान कचरा सगळा रेल्वेच्या जागेत दिसतोय. तो रेल्वे कधी उचलणार आहे, याही प्रश्नाचं उत्तर रेल्वेला द्यावं लागेल. मला प्रल्हादजी एक विचारायचं की याच्या पुढे आता तुमचं पाऊल काय असणार आहे? सर आता बघा, खासदार साहेब माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब हे आता त्या रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधणार आहेत. आणि त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे श्रीकांत खासदार साहेबांनी की आपण सकारात्मक काहीतरी निर्णय घेऊ, काही चिंता करू नका. मी त्यांना समजावून सांगतो, जेव्हा तुमचं काय उपक्रम इथे असेल तेव्हा निश्चितपणे तुम्ही या गोष्टी करू शकता. पण आता जोपर्यंत चाललंय तोपर्यंत या सर्व लोकांना मुभा द्यावी, त्यांना करू द्यावं, त्यांना बसू द्यावं, त्यांना खेळू द्यावं असं. आणि मलाही असं वाटतं की आता हे व्हायला पाहिजे आणि 2-3 दिवसात ते आता येईल माझ्यासमोर. पण रेल्वेने तुमच्यावर गुन्हा पण दाखल केला? नाही, गुन्हा दाखल नाही केला. की खासदार साहेबांनी तो हस्तक्षेप केला, संपर्क साधला त्यांच्याशी, त्यानंतर ते थोडे त्यांनी माघार घेतली आणि फक्त समजवलं मला. आणि आता पुढे बघू काय घडतंय. त्यांना उकिरडं परवडतं, पण इथे चांगली जागा परवडत नाही. त्यांची अशी शंका असेल, कदाचित त्यांना असं वाटत असेल की डोंबिवलीत अगोदरच मैदानं राहिली नाहीत आणि या सर्व गोष्टी चांगले चालू असताना मग जनता परत या सर्व गोष्टींसाठी उठाव करेल आणि आमचा हा रेल्वेचा मैदान आहे, आमची रेल्वेची जागा आहे, हे आमच्याकडनं हिरावून घेऊ शकता, हे आंदोलन करू शकता असं त्यांना कदाचित वाटत असेल. पण तसं काही आमच्या मनात नाही. आम्हाला माहिती आहे की रेल्वे प्रशासन हे आतंक समुद्रासारखं आहे. तिथे आम्ही मात्र तीळमात्र आहोत, तिथे काही करू शकत नाही. पण त्यांना ज्या कुशंकेने ग्रासलेलं आहे त्यांचं निरसन होणं आता फार महत्त्वाचं. बिलकुल, एक अगदी योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे की रेल्वेने जेव्हा ह्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांच्याबरोबर चर्चा करून जर मार्ग काढला असता तर हा प्रसंग किंवा हे बाकडे तुटलेले आज आपल्याला दिसले नसते. कारण शेवटी देशातलं कुठलंही काम प्रशासनाचं, लोकप्रतिनिधींचं एकमेकांच्या बरोबर बसून चर्चा करून जर मार्ग निघाला तर जनतेला त्याचे मार्ग अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात, जागा उपलब्ध होऊ शकते आणि खेळाडूसारख्या तरुण मुलांना इथे वावरत असताना भविष्य घडवण्यासाठीची संधी मिळू शकते. त्यामुळे रेल्वेने पुन्हा एकदा याचा विचार केला पाहिजे. जागा रेल्वेची आहे, मान्य आहे, पण पडीक जागा ठेवण्यापेक्षा त्याला नंदनवन कसं करता येईल हे जर स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन केलं तर याचा फायदा रेल्वेलाही होईल आणि स्थानिक जनतेला पण होईल. कदाचित रेल्वे या मुद्द्यांचा विचार करेल आणि झालेल्या पत्रव्यवहाराला पुन्हा पाठपुरावा करत एकदा चर्चेचे मार्ग मोकळे होतील आणि पुन्हा एकदा इथं झाडी फुललेली दिसेल आणि लोक वावरताना दिसतील अशी आशा करूया.